ऑगस्ट महिना जवळ आला की पश्चिम महाराष्ट्रातील 32 शिराळा गावच्या नागपंचमीची चर्चा होण्यास सुरुवात होते। नागपंचमीमुळे शिराळा गावाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय। इथे होणाऱ्या जिवंत नागाच्या पूजेमुळे या गावाला नागभूमी म्हणून ओळखलं जातं। नागपंचमी सणाकरिता पूर्वीच्या काळी शिराळा गावातील लोक 1 महिना अगोदर नागमंडळ स्थापन करून नाग पकडण्यासाठी जायचे। हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन 5 ते 6 तरुणांचा ग्रुप मोहीम फत्ते करत असत। पकडलेला नाग, साप, धामणे यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल। त्यांचा छान पाहुणचार करून नागपंचमीच्या दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे 100 ते 150 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाईल। त्यानंतर मग नागाचे खेळ आयोजित केले जात असत। खेळामध्ये उंच फणा काढणारा नाग सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळांना बक्षीस देत असत। नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत असत। मात्र अशा खेळाच्या पद्धतीमुळे सापांचे, नागांचे प्रचंड हाल व्हायचे। हे पाहून निसर्ग व वन्यजीव प्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली। कोर्टाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार 2012 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे, तसंच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली। मात्र यामुळे या गावातील परंपरेत कोणताही खंड पडला नाही। हे लोक त्यानंतर नागाची प्रतिकात्मक मूर्ती घेऊन त्यांची मिरवणूक काढू लागले। हा उत्सव आजही तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय। नागपंचमी निमित्त तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ। तुमच्याकडे अशा वेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।